कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी दौऱ्यात बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याचे तसेच मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याचे आदेश खात्याला दिले होते। रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदराजवळील अनधिकृत बांधकाम बांधणाऱ्या 300च्या वर मच्छीमारांना मत्स्य विभागाने नोटीस दिल्या होत्या। आज या कारवाईला सुरुवात होणार होती, मात्र स्थानिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातला। सहाय्यक मत्स्य अधिकारी कार्यालयात संध्याकाळी 5 वाजल्यानंतर तुफान खडाजंगी झाली। मिरकरवाड्यातील अनधिकृत झोपड्या पाडण्याच्या नोटीस मत्स्य विभागाने दिल्या होत्या, त्याची कारवाई आज सुरू होणार होती। ही कारवाई सहायुक्त श्री महेश देवरे, मत्स्य व्यवसाय सागरी महाराष्ट्र राज्य यांच्या देखरेखीखाली होणार होती। मिरकरवाडा रत्नागिरी येथील मिरकरवाडा मत्स्य बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या मालकीचे असून या शासकीय जागेत कोणतीही खासगी बांधकाम करण्यास मनाई आहे। तरीही या जागेत स्टॉल, कावल, बांधकाम इत्यादी बांधलेले आहे। मिरकरवाडा टप्पा क्रमांक 2 मधील उर्वरित कामे जसे की अंतर्गत रस्ते, वर्कशॉप, लिलावगृह, विश्रामगृह, जाळी विणकाम शेड इत्यादी कामे सुरू करण्याच्या अनुषंगाने सदर शासकीय जागेतील बांधकाम त्वरित हटवावे म्हणून नोटीस देण्यात आल्या होत्या। 7 दिवसाची मुदत वाढवून देण्याची मागणी मच्छीमार करत होते। त्यांचा गोंधळ वाढल्यामुळे पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला। शेवटी गोंधळावरती तोडगा म्हणून सोमवारपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे।